बघा हे काय काय करावं लागतं. सगळ्या रस्त्यानी झाडून काढत चालली. लाईनमध्ये म्हणजे वेट करतोय आमचा नंबर केव्हा येईल त्याचा. आणि ते बघा कॅब तिकडे विसरली आहे आणि माझा नवरा चिडचिड न करता घेऊन आलाय. किती रुपये देऊन घेतली? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग मी स्टार्ट करते बिकॉज विकासच्या मागे आहे गडबड. चेक इन करायची किती जोरात चेक इन करायची गडबड आहे विकासच्या मागे. तर त्यामुळे चावी दे माझी गाडीची. तुझ्याकडे राहू दे. तर चेक इन करायची गडबड आहे. आम्ही आता अंजनाद्रीवरनं आलो. मला तेव्हा आमचं फिक्स नव्हतं ॲक्च्युली की आम्ही इथे येणार आहोत म्हणून. चेक इनसाठी आधी आमचं असं ठरलेलं की आपण जाऊयात, पण नंतर आम्ही लोकेशन चेक केलं तर हे अगदी जवळच होतं तिथनं. मग म्हटलं ठीक आहे आता येऊयात, चेक इन करूयात, फ्रेश होऊयात थोडं आणि मग पुढे विठ्ठल मंदिर आणि ते बाकीची जी साईड आहे हम्पीची ते एक्सप्लोअर करायला जाऊयात. आणि हे आहे आमचा स्टे. इथे हे कॅफेटेरिया दिसतोय यांचा. इकडे हे असे हट हाऊसेस आहेत जिकडे आम्ही स्टे करणार आहे. आणि हे बघा हे इकडे हे वॉशरूम आहे. आणि इकडे आणखीन एक वॅनिटी मिरर दिले. बरं झालं 2 मिरर दिले, उद्या सकाळी लवकर आवरेल आमचं तर आत्ताचा प्लॅन असा आहे की आता आम्ही इथनं निघणार, त्यानंतर विठ्ठला टेम्पलला जाणार आणि मग त्याच्या आजूबाजूला जे पण स्पॉट्स आहेत ते सगळे कव्हर करणार. तर स्टे ट्यून फॉर टुडे. हे बघायचं आधी शॉपिंग आणि मग बाकीचं. काय काय घेतलंय? छान वाटतंय. एलिझाबेथ पण घेतली आहे. मला शॉपिंग म्हटलं ना मला असं होतं. अरे पण आपण आलोय कशाला? इथे आलोय. कुठे आलोय आपण आता? खरंच खूप आवडतं. कुठे आलोय? विठ्ठल टेम्पलला. विठ्ठल टेम्पलला आलोय. ते राहिलं बाजूला. टेम्पलला मंदिरात जायच्या आधी शॉपिंग सुरू झाली. तर काय बोलावं? लाईनमध्ये म्हणजे वेट करतोय आमचा नंबर केव्हा येईल त्याचा. आणि ते बघा एक 2 3 4 टिकट ऐसा रखना आने के बाद.
आलोय आता विठ्ठल टेम्पलला आणि इथे खूप मस्त आहे. मला तर वाटतं म्हणजे हम्पीमध्ये कुठला स्पॉट असा नाही आहे जो तुम्हाला डिसअपॉइंट करणार नाही असं मला वाटतंय. व्हॉट्स आहे नाही, छान आहे है ना. सगळं रॉक स्ट्रक्चर, रॉकच म्हणतील ना, हा रॉक स्ट्रक्चरच म्हणता येईल नुसतं त्याला. सगळीकडे ना. बट तेच खरंच आहे. मार्वल आहे असं बघून आपल्याला वाटतं ना की कसं केलं असणार आहे तेव्हा असं कन्स्ट्रक्शन वगैरे. कोरीव काम इथे काम आहे actually ना, बेसिकली. तर खूप व्यवस्थित केलंय सगळं. हा, एंट्रीला तुम्हाला तिकीट काढावं लागेल. तिकीट तर- तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता. अदरवाईज इथे कॅश काउंटर पण आहे, तिथे तुम्हाला तिकीट कॅश जर असेल तर देऊ शकता. तर इथे समोर तिकीट काउंटर आहे ते जे दिसतंय ना तिथे, किंवा तुम्ही एंट्रीला जी मेन एंट्री आहे ना तिथे पण काढू शकतात. किंवा मग इथे जिथे- पण मग, आणि इथे स्कॅन अँड पेचं आहे. बट बट हे ते नाही, मग नेटवर्कचा इश्यू असला. बट इथे नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे काही करता आपल्याला व्हिडिओ पे चांगले होत येतील. नाही. हा आपण तिकडे पण जाऊ आता लास्टला. बापरे खरंच हे झालंय पूर्ण. पण जेव्हा पूर्ण त्याच्या ग्लोरीमध्ये असेल तेव्हा किती सही दिसत असेल ते. माझ्या मागे जे आहे ना ते आहे स्टोन चॅरिएट जे 50 रुपीजच्या नोटवर आहे. आणि बघा, आणि ती cap घेतली हिने. घेतली मी पण यांच्याकडे मला देऊन विचारावं टाकली. काय सांगा. आणि Just 15 मिनिट husband घातले thing. शॉपिंग मध्ये, आता आणि मी त्यात परत ही चूज करायला अजून 10 मिनिट कुठली घेऊ. मी तुम्हाला ना ह्याच्यावरचं जे बारीक कोरीव काम आहे ना ते दाखवते. एवढं सुंदर केले आहे ना हे बघा. किती बारीक बारीक हे ना विकास काम. हे बघा अक्षरशः इथे पण एवढं बारीक छोटस काम झालेलं आहे ना. हे बघा हे किती छान श्रीकृष्णाचं हे. आणि इवन हे बघा ह्या गायी आहेत इथे. हे जे दिसतंय ना ही गायी आहे. किती सुंदर, किती एवढं बारीक काम केले आहे. आपल्याला समोर दिसतंय ना हे ह्या टेम्पलचं मॉडेल आहे. तर आधी असं मॉडेल बनवायचे आणि मग टेम्पलचं कन्स्ट्रक्शन स्टार्ट करायचे. तर हे पूर्ण याचं कन्स्ट्रक्शन असं स्टार्ट केलेलं आहे. आणि ह्या ज्या पिलर्स दिसत आहे ना आपल्याला ह्या म्युझिकल पिलर्स आहेत. बट आता फॉर सम रिझन्स हे बंद केले आहेत त्यांनी. जर बघू शकाल हे जे दिसत आहे ना हे बरोबर पावसाचं पाणी जे आहे ना हे यातनं पडल्यानंतर हे बघा इथे छोटेसे होल्स दिसत आहे. यातनं बरोबर पाणी असं खाली यायचं. म्हणजे एवढं बारकाईने असं विचार करून सगळं बनवलं आहे त्यांनी त्यावेळेस ते. हे बघा मी तुम्हाला एक दाखवते की इथे जे होल्स आहेत ना ते होल्स इवन तुम्हाला
हे जे स्ट्रक्चर बनवलं आहे ना, मिनी स्ट्रक्चर, त्यात पण दिसतील. हे बघा, हे बघा, एवढं बारकाईने काम केलेलं आहे. छान आर्किटेक्चर आहे ना विकास, तुम्हाला आवडलं का? मला तर छान वाटतंय बघून, है ना? किती बारकाईने काम केलेलं आहे, एवढं कोरीव काम ते नसतील तरी पण ती ॲक्युरेसी आणि ते सगळं एवढ्या मोठ्या स्ट्रक्चर मध्ये मेंटेन करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट आणि ते खूप छान केलंय खरंच. इथनं यात ना खूप सगळे फॉरेनर्स येतात जास्त. मला असं एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की हम्पीमध्ये असतील एवढे, म्हणजे असं, बट खूप टुरिस्ट आहेत इथे पण. आता इकडे पण म्हणजे जिथं बघावं ना तिथं असं वाटतं की बघतच राहावं, एवढं खरंच खूप छान छान हे आहे. हे बघा, जसं हे पण तर आम्ही जे आहोत ना आता येतोय म्युझिकल पिलर्स जे आहेत ते तिकडचे तर बंद आहे, इकडचे थोडासा मे बी यातनं आवाज येतो. आता आपण ट्राय करून बघू. कॅब तिकडे विसरली आहे आणि माझा नवरा चिडचिड न करता घेऊन आलाय. किती रुपये देऊन घेतली मी फोटोज व्हिडिओज काढत होतो आणि त्यात ती विसरून गेली तिकडे. बरं, मी त्यांना इथले जे म्युझिकल पिलर्स आहेत ना काइंड ऑफ ते दाखवले. तुम्ही वाजवा विकास, कान लावा त्याला. मोबाईल मधला आवाज आता आमचं इकडचं बघून झालंय. विठ्ठल मंदिराच्या आजूबाजूला जेवढे पण स्कल्पचर्स होते आम्ही सगळे बघितले. दुसरी नवीन बघीच म्हणतात. विकास आले आहेत यामुळेच फक्त की ती बग्गी होती म्हणून. बग्गी होती जायला पण आणि यायला पण, अदरवाईज मला नाही वाटत विकास आले असते. आम्ही आता जातोय चहा घ्यायला. चहा खरंच का? विकीसाठी जरा एनर्जी ड्रिंक घेऊ ना आपण. चहा घेऊ ना. चहा घेऊ. चहा शिवाय काय खरं? हो, चहा आहे तर सर्व काही सर्व काही आहे. चहा नाही तर काहीच नाही. ठीक आहे, चालेल. मी पहिले ना, आता खरं प्रॅक्टिकली जर तुम्हाला सांगायचं झालं ना, ज्यावेळेस कुणी असं नाही का रील्स येतात काही की तू चाय पर्सन आहे का कॉफी पर्सन, मी म्हणायचं काय असं काय असतं, चाय पितो, कॉफी कॉफी पितो. पितो. किंवा मग तू माउंटेन पर्सन आहे का बीच पर्सन. म्हणजे माझं नाही सांगत आहे मी जनरल. मला क्वेश्चन असे पडते की लोक असे क्वेश्चन पण कसं काय विचार करतात किंवा करू रील पण काय शकतात? करतात, हां. दोन्हीकडे पण जाऊ शकतात काय. पण नाही, असं नाही. मी फक्त चहाच पर्सन आहे. आणि विकास माउंटेन पर्सन Mountain अजिबात person नाहीये अजिबात नाही. हे त्यांना Beach आज person च समजलं आहे. ही इज बीच पर्सन. पण तुम्ही जर हम्पीमध्ये येत असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये खूप वॉकिंग कॅपॅसिटी पाहिजे, खूप जास्त. माझ्या तर तरच- अजिबात नाहीये. हां, आणि आम्ही दोघं पण म्हणजे मी तरी चालेल. रिक्वेस्ट थोडी ठीक आहे, मी चालू शकते, मी बिअर पण करते, बट आमचे सर
नॉट ॲट हा बाबा ऑल म्हणते डायरेक्ट मी नाही. म्हणते हम्पी वगैरे मी म्हणतो मस्त बीच साईड बीचला वगैरे किंवा लोणावळ्यात जाऊन विला वगैरे विला करून करायचं. रिसॉर्ट करून चिल हां, मारायचं. याचं वेकेशन म्हणजे कसं असतं, जायचं Chill. विला करायचं, चिल करायचं. आणि माझं कसं असतं नाही, मला हे Explore. बघायचं ते बघायचं, मला एक्सप्लोर करायला आवडतं. आणि याचं टोटल अपोजिट, टोटल. बघा हे काय काय करावं लागतं. सगळ्या रस्त्यानी झाडून काढत चालली. आम्ही आत्ता आलोय न्यू लोकेशनला. टेम्पल हे सगळं अवेलेबल आहे. आम्ही आत्ता इथे आलो होतो ते राजाचा दरबार बघायला. स्टेज वगैरे होतं वर तिथे, ते सगळं कव्हर केलं आम्ही. 100 खांब होते तिथे सगळे हां, तुटले एक मिनिट. ते. 100 खांब होते तिथे हां. सगळे तुटले. 10 असे आणि 10 असे. हां, तिथे हा जो एरिया दिसतोय ना, तिथे होते ते 100 खांब, ते तुटलेत. नाही हे नाही, काही स्पॉट असे आहेत ना जे 15-20 मिनिटमध्ये होऊन जातात. म्हणजे कारण आता काही ठिकाणी जास्त काही राहिलं नाही आहे बघायला. कारण जसं आम्ही आत्ता जिथे गेलेलो ना, तिथे जास्त काही स्ट्रक्चर उरलेलं नाही आहे. जसं आपला पुण्यातला शनिवारवाडा आहे, आपल्याला माहिती शनिवारवाडा असा होता आधी, तसंच आहे इथे पण काइंड ऑफ. हे पण खूप हे जे टेम्पल आहे ना, इथे सीताचं जे कॉरोनेशन झालं होतं ना रामाचं आणि त्यांचं, ते सेलिब्रेशनचे काइंड ऑफ त्याचे जे इमेजेस आहेत ना, ते जरा डिपिक्ट केलेत. ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ ಇದನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ವೀರಬಲ್ಲ ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ ಆದ್ಮೇಲೆ छान असं काम केलंय ना, खूप सुंदर आहे, खूप जास्त. इकडे सगळं रामायणाचं डिपिक्शन आहे ह्या टेम्पलमध्ये. हे जे पण
सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी त्यांना सांगते इन्स्ट्रक्शन की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे पण तिकीट्स असतील सगळे सांभाळून ठेवा. हा, That येडे is आहेत because ते. मला त्रास वाटते बघ, आम्हाला खरंच. विठ्ठल मंदिरला त्यांनी तिकीट सांगितलं घेतलं ना नव्हतं. तर तिथं सांगायला पाहिजे की हे तिकीट तुम्ही सगळीकडे यूज करू शकता किंवा हे पार्किंग तुम्ही सगळीकडे यूज करू शकता. पार्किंगचं आम्ही तिथे काढलं आणि नंतर परत तिथे विचारतात की तिथं पार्किंगचं तिकीट आहे का तुमच्याकडे, नसेल तर पे करावं लागेल. बट आमच्याकडे लकीली होतं. आणि इवन आता इथे पण आम्ही ते लोटस महालला आलो तर तिथे पण त्यांनी विचारलं की विठ्ठला टेम्पलचं जर तिकीट असेल तर तुम्ही इथे एंट्री करू शकता. ते पण लकीली आमच्या होतं खिशामध्ये होतं. होतं म्हणून, नाहीतर मग वा, मी शॉर्टकट थोडं हे केलं कारण आम्हाला लेट झालंय. हा मस्त आहे हे, तर छान आहे एकदम. मी एवढी छान रेडी झाली आहे, बट माझी स्कर्टची कंडिशन जर बघाल ना तर हे बघा, अक्षरशः सगळं असं लोळत झाडत चाललंय तरी बिचारा. पण मी त्याला असं धरत चाललोय. तरी पण माझा नवरा त्याला असं वर पकडत चालेल. आता तर मी पडतच होते. हो, दिस इज नाईस. हे बघा, हे बघा, हे एलिफंट स्टेबल्स आहेत. तर इथे एलिफंट्सला ठेवायच्या आधी. खतरनाक. हा, आयला इथं लोकांना घर नसायची, एलिफंट लोकांना तर भारी. हा काय म्हणतोय, इथे लोकांना घरं नाही येत आणि एलिफंट साठी एवढे फार छान महल बांधले. असं होतं हत्तीला राहण्यासाठी. आधी क्लोजअप देते. आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आणि इकडे सनसेट जरा जास्तच लवकर होतोय ना. अरे नाही ग, हिवाळा चालू आहे ना. हा, हिवाळा चालू आहे आता. तर आम्ही आता इथनं निघतोय. बघू, नरसिंहा टेम्पलला जाऊ. तिथेच बाकी आहे, मार्केट एक्सप्लोअर करायचं चाललंय आज आमचं विरूपक्षच्या तिथला. तर बघूयात कसं होतं. आणि त्यानंतर आणखीन एक ऑप्शन म्हणजे तिथलं नरसिंहाचं टेम्पल जे आहे ना ते बघू. पण ते जर ओपन असलं तर ठीक आहे, ओपन नसेल तर देन विल हॅव टू सी. किंवा मग रूमवर जाऊ, आराम करू. हो ना, जेवण वगैरे करून पटकन. शॉपिंग म्हटलं की नाहीच थांबणारी. मार्केट दिसलं की झाली सुरू. बघू म्हटलं काय काय नाही. मी आधी आम्ही पूर्ण मार्केट रोडला चालूय. त्यानंतर हे बघा, हे मिनिएचर एकदम एवढे, हे बघा एवढं डिटेलिंग, एवढं छोटं वाटतंय आपल्याला पण यात फुल डिटेलिंग केलंय. ब्रास से यहाँ भी है देखो, ये काला नहीं पड़ेगा ना ये वाला? पंच धातु का बोलते हैं, ब्रास का। ब्रास आम्ही आता आलो आहोत विरूपक्ष मंदिरात. ऍक्च्युली आम्हाला आज नव्हतं यायचं, उद्याच यायचं होतं, बट आम्ही असं तिकडे चालत आम्ही उद्या चालत परत आलो. येणार आहोत. परत येणार आहोत उद्या. हा, आता पण म्हटलं दर्शन आता आलो करून घेऊ. आहोत तर दर्शन करून घेऊ. मे बी उद्या गर्दी पण असू शकते विकेंडमुळे, कारण त्यांना एवढं चालायची सवय नाहीये. मला पण हे पूर्ण एवढं आहे. मी उद्या सकाळी दाखवते तुम्हाला व्यवस्थित. मंदिरातला रात्रीच्या वेळी छान आहे, हो की नाही? हे बघा, हे बघा, हे बघा, ते हे आहे. आणि हे जे 7 हे आहे ना ते त्या पलीकडच्या मंदिरात दिसतं. ते आपण आता उद्या दाखवू आम्ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये, हो की नाही? तसं ट्राय करून ब्लॉग मध्ये आलं पण पाहिजे. बट विल सी, आलं तर नक्की दाखवू तुम्हाला. आणि इग्नोर आवर अवतार्स, कारण आम्ही सकाळपासून असं फिरतोय. खूप जास्त थकले मित्र बाबा. आणि विकास तर खूप जास्त थकले बिचारे. तर आम्ही आता इथून निघतोय विरूपाक्ष मंदिरापासून. तर आमचे दर्शन झाले, काहीच गर्दी नव्हती अजिबात. उद्या सकाळी संडे, म्हणजे संडे असल्यामुळे सकाळी खूप जास्त रश असेल, त्यामुळं आम्ही इथे फक्त दर्शन घेतलं आणि आता निघतोय.
आणि परत आम्ही उद्या येऊ इथे आणि ते पिन होलची काहीतरी टेक्नॉलॉजीचं काहीतरी आहे ते पण आम्ही बघणार आहोत आणि बाकी पण काही छोटे छोटे मंदिर आहेत ते पण आम्ही इथे कवर करणार आहोत आणि इथलं पण जे काही बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहेत त्याचं पण बघायचं आहे आम्हाला. तर आता आम्ही आमच्या कॉटेजेसमध्ये जातो आणि जेवण पण करू जाताना किंवा तिथे जाऊन जेवण करू आणि हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. उद्या परत विरूपाक्ष मंदिर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळतील. दिवस आम्ही कारण आता अंधार आहे त्यामुळे आम्ही पण जास्त शूट नाही केलं कारण क्वालिटी पण ब्लर होते थोडी. आणि तो उद्या गर्दी असू शकते जास्त बट आम्ही म्हटलं ठीक आहे आता ती रिस्क आम्ही घेऊ उद्या बघू काय होतं. कारण रश असल्यानंतर अंधार असल्यानंतर व्हिडिओ क्वालिटी नाही नाही चांगली चांगली त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की हे पूर्ण उद्या शूट करून उद्या तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर हा जो ब्लॉग आहे आम्ही इथे सेंड करतो. भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या व्लॉग म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण आतापर्यंत जे पण ब्लॉग आले आहेत चॅनलला ते सगळे अवेलेबल आहेत. तुम्हाला आवडत असतील आय होप सो आणि तुम्ही त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलपर्यंत शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा. भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.